बातमी आहे सातारा जिल्ह्यातल्या नायगावमधून। सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आज आंदोलन केलं। मंत्री छगन भुजबळ यांनी या पुतळ्याला अभिवादन केल्यावरती मराठा आंदोलकांनी पुतळ्याला अभिषेक करत पुतळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला। पुतळ्याला आंदोलकांनी दुग्धाभिषेक घातलेला आहे। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ यांनी पुतळ्याला अभिवादन केलं होतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलकांनी दुग्धाभिषेक करत हा पुतळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या आंदोलकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या मराठा आंदोलकांशी बातचीत केलेली आमची प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। स्मारकाच्या जवळ आता आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय आंदोलन कशामुळे झालं, का केलेलं आहे आंदोलन तुम्ही? आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम असतो, हा शासकीय कार्यक्रम असतो हे आम्हालाही माहिती आहे। हे स्मृतीस्थळ इतकं पवित्र आहे। ज्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी शाळा सुरू केली पुण्यामध्ये, ज्या महिला शाळा सुरू करत असताना ज्या मनुस्मृतीने सावित्रीबाईंना त्रास दिला, त्या मनुस्मृती बरोबर जाऊन आता छगन भुजबळ आणि जे मंत्री आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार स्वतःचे लपवण्यासाठी ज्या विचारांचा विसर पडलाय त्यांना, आणि ह्या पवित्र स्थळी येऊन त्यांना तो अभिवादन करण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यामुळे आम्ही हा विचारांचा विरोध म्हणून यांना विरोध केलेला आहे। आमचा कुठला समाजाचा विरोध म्हणून आम्ही यांना केलेला नाही। आंदोलन केलं तुम्ही? आम्ही जे स्मृतीस्थळ आमच्या म्हणण्यानुसार जे अपवित्र झालं होतं, ज्यांच्या अभिवादन करण्यानं भ्रष्ट मंत्र्यांच्या, त्या ते स्मृतीस्थळ पवित्र राहावं म्हणून आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे। बरं, आता काय पोलिसांनी ताब्यात घेतले? पोलिसांनी ताब्यात गेले, त्यांनी कारवाई करा, आमचा त्यांना काही विरोध नाहीये। साहेब आता यांना ताब्यात घेतले, काय कारवाई करणार? यांना आता पोलिसांना घेऊन चाललोय, त्या ठिकाणी योग्य तो कारवाई किंवा निर्णय घेऊन पुढील कारवाई केली जाईल। आता तुमचं हे आंदोलन असंच तिथं थांबणार आहे का पुढे थांबणार आहे? आम्ही उद्रेक कुठल्या गोष्टीचा करणार नाही। आम्हाला सामाजिक भान आहे, आम्ही ज्या समाजाचे आहोत त्यामुळे आम्हाला समाजाचं भान आहे। त्यामुळे आम्ही कुठल्या समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी आंदोलन केलेलं नाहीये। हे आमचा वैचारिक विरोध आहे। ज्या सावित्रीबाईंना ज्या हाले अपेष्टा सहन करून जो शिक्षण संस्था काढली आणि त्या पवित्र स्थळी आणि ह्या मंत्र्यांना येऊन अभिवादन करण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही ते पवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। एकंदरीतच आपण पाहतो की या ठिकाणी आता ह्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। त्यांना ते ताब्यात घेऊन आता गाडीमध्ये टाकणार आहेत। ज्या ठिकाणी छगन भुजबळ हे या ठिकाणी आलेले होते त्या ठिकाणी त्यांनी सावित्रीबाई फुले यांचं दर्शन घेतलं, मात्र त्यांच्यावरच्या आरोपानंतर ही सध्याची आताची यांची घेतलेली भूमिका आहे। एकंदरीतच आता या आंदोलनानंतर काही काळ इथलं वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं। पोलिसांनी आता यांना ताब्यात घेतलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।